हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं श्वेताच्या मिनी ब्लॉगमध्ये. सो फ्रेंड्स, संध्याकाळचे कामं करून छान घरात दिवा लावून घेतला. तर माझा हा रोजचा डेली रुटीन आहे की मॉर्निंग आणि इव्हिनिंगला छान घरात दिवा लावते. त्यामुळे मला घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते आणि मी अशा टाईपचे पॉझिटिव्ह कोट्स पण लिहून ठेवते बिकॉज ते बघून मला अजून इन्स्पिरेशन भेटेल. यासाठी मी सरसूचा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावून घेते. तर बघा कसं आहे ना, हर एक गोष्टीमागे सायंटिफिकली रिझन लपलेलं असते. भांडे बघितले असेल टेबलवर, तर ते आयशने घेऊन मागितले होते मला लास्ट दिवाळीला. तर ऑब्व्हियसली जिथे लहान लेकरं म्हटलं तिथं अशा गोष्टी दिसतातच. तर मला जायचे होते बाहेर काही वस्तू परचेस करायसाठी. सो निघालो आम्ही आमच्या अँटॉनी. सो फ्रेंड शौर्य आणि आयशला खूप डेजपासून मोमोज खायची क्रेविंग होत होती. तर म्हटलं चला मोमोज पण खायला जाऊया. तर आपण मोमोज खायला जाऊ म्हटल्यानंतर ते दोघे पण खूप हॅप्पी झाले होते. मीन्स त्यांना ते एका शॉपवरचे मोमोज खूप आवडतात. चला तर मग मी घेऊन जाते त्या शॉपवर तुम्हाला, आणि तुम्ही नक्की ट्राय करा त्या शॉपवरचे मोमोज. बिकॉज पर्सनली मला तर खूप आवडतात आणि या दोघांना पण आवडतात आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आम्ही निघालो आहे आता सध्या. इथं माझा कॅमेरामन शूट करत आहे व्हिडिओ. तर आम्ही आहोत अकोला या सिटीमधून. तर आमच्या इथे GMC रोडला चौपाटी लागते. तर बघू शकता इथला व्ह्यू तुम्ही. तर इथे एकसारखे असे स्टॉल लागलेले आहेत. सो येस गाईज, फायनली आपण पोहोचलेलो आहो आपल्या वाव मोमोज स्टॉलवर. तर हेच ते मोमोज आहे की आम्हाला खूप आवडतात इथलचे मोमोज. तर इथं आम्ही व्हेज स्टीम मोमोज ऑर्डर केलेले आहे अँड अगेन सेकंड ऑर्डर दिली आम्ही चीज कॉर्न फ्राईड मोमोज याची. तर ते पण खूप टेस्टी होते. फ्रेंड्स, मोमोज खूप गरम होते ना, त्यामुळे आम्ही वेट करत होतो थंड होण्याचा. तर आम्ही असं त्यामुळे हळूहळू खात आहे. तर मी तायंशला पण चारत आहे. देन इथे शौर्य पण खात आहे. तर आम्ही पार्सली घेतले होते सोबत. देन ते खाऊन झाल्यानंतर साईडला एक कोल्ड ब्र्यू म्हणून शॉप होतं. तर तिथं आयशला ओरिओ शेक पाहिजे होता, तर त्यांनी तो पण ऑर्डर केला तिथे. तर तो पण खूप टेस्टी लागतो. तर मी पण ट्राय केला इथे, तर मला पण खूप आवडलेला आहे. तर अशा प्रकारे आजची आम्ही ट्रीट एन्जॉय केलेली आहे. देन आम्ही निघालो काही वस्तू परचेस करायसाठी. तर हा हे बघू शकता आमच्या अकोल्यामध्ये मेला पण आलेला आहे. तर जात राहतो तो नेहमी. तर इथे मी गोरक्षण रोडला आलेली आहे पतंजली शॉप. मला इथे ॲलोवेरा ज्यूस घ्यायचा होता बिकॉज माझ्याकडचा संपला होता. त्यामुळे माझ्याकडे नेहमी म्हणजे ॲलोवेरा ज्यूस आणि हे आवला ज्यूस ऑलवेज असते. आणि एक हे प्रोडक्ट ॲलोवेरा जेल. पर्सनली मला तरी हे तीनच प्रोडक्ट आवडतात पतंजलीचे: ॲलोवेरा ज्यूस, आमला ज्यूस अँड ॲलोवेरा केशर चंदन जेल. तर हे तीनच प्रोडक्ट आहे जे की मी यूज करत असते आणि मला त्याचा रिझल्ट पण खूप आहे. सो मी हे 10 ते 12 वर्षापासून कंटिन्युअसली यूज करते. देन मला रागी कुकीज पण तिथे दिसले. तर ऑब्व्हियसली हेल्दीच असतात हे बिस्किट्स. तर मी घेऊन टाकले, बघूया टेस्ट कशी आहे. तर देन मी काका पॅन्ट्रीमध्ये गेली. तर तिथे मला घ्यायचे होते हे बिस्किट, जे की तुम्ही बघू शकता. इथं मला ही पॅकेजिंग खूप आवडली होती चॉकलेट बॉक्सची. तर मी बघत होते. माझ्या मुलांचं तिथेही चालू झालं की हे चॉकलेट पाहिजे, ते चॉकलेट पाहिजे. तर मी म्हटलं चला चुपचाप घरी हे 2 प्रोटीन मॅक्स घेतले आणि हे चॉकलेट घेतलं आणि घरी जायसाठी निघालो. तर तुम्ही बघू शकता हा गोरक्षण रोड आहे. अँड फायनली पोहोचलो आम्ही घरी. सो फ्रेंड्स, असा होता माझा आजचा इव्हिनिंग रुटीन. तर तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.